वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का देत आज मोठ्या संख्येनं सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्याच्या उद्देशानं ग्रामपंचायतींवरती लक्ष केंद्रित करत भाजपानं ही मोहीम सुरू केली आहे। ग्रामपंचायती या मिनी विधानसभा असल्यानं हा पक्षप्रवेश आगामी राजकीय समीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो। यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून शेतकरी, कष्टकरी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकार काम करत आहे असं सांगितलं। राज्यातल्या प्रत्येक भागाला न्याय मिळावा, सामाजिक भान आणि राजकीय अनुभवाच्या आधारे विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्याची सरकारची भूमिका आहे असं ते म्हणाले। जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, तसं सर्व विषयांवरती एकत्रितपणे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली। वाशिम जिल्हा अत्यंत गतिमान आहे। विकास आणि न्याय या भूमिकेमधून जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजप कटिबद्ध आहे असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं। बातम्यांपलीकडच्या बातम्या